पालिकेच्या कंत्राटी कामगारांचा किमान वेतनाप्रमाणे पगार काढला जातो, पण प्रत्यक्षात मात्र कंत्राटी कामगाराला पगार दिला जात नाही। इतकेच नव्हे तर कंत्राटी कामगारांचा पीएफ, ग्रॅच्युटी फंड, मेडिक्लेम आदींची रक्कम देखील कंत्राटी कामगारांच्या नावे भरली जात नाही। थोडक्यात काय तर कंत्राटी कामगाराच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार मक्तेदाराकडून होत आहे। वारंवार तक्रार करून देखील संबंधित मक्तेदाराकडून कंत्राटी कामगारांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली जात आहे। अशी तक्रार कामगार नेते अशोक जानराव यांनी थेट महापालिका आयुक्तांची भेट घेऊन कंत्राटी कामगारांच्या वेतनाची वाटमारी करणाऱ्या मक्तेदारावर कारवाई करावी अशी मागणी कामगार नेते अशोक जानराव यांनी एका निवेदनाद्वारे केल्याचे सांगितले। पगारातून जी रक्कम घेतली जाते त्याला किमान वेतन दराप्रमाणे त्यांचा पगार काढला जातो, परंतु किमान वेतन दराप्रमाणे पगार न देता 8,500 रुपये प्रत्येकाला टिकवले जातात। वास्तविक पाहता किमान वेतन दराप्रमाणे 14,000, 13,000, 13,500 एवढा पगार असतो, परंतु हा बँकेमध्ये पासबुक घेऊन कर्मचाऱ्याला यायला सांगतो आणि त्यानंतर ते पैसे काढल्यानंतर पैसे आणि पासबुक पुन्हा कंत्राटदार घेतो आणि त्यामुळं दिलेल्या पैशातून फक्त 8,500 रुपये प्रत्येक कामगाराला देतो आणि पुन्हा पासबुक बँकेचं स्वतःकडे ठेवून घेतो। या पद्धतीनं कामगारांच्या आर्थिक शोषण गेली अनेक वर्षापासून चाललेलं आहे। ते आयुक्तांना सांगितल्यानंतर जर आम्ही काही तक्रार केली तर उद्यापासून कामाला येऊ नको, कामावरनं काढण्याची भीती दाखवली जाते, दमदाटी केली जाते। या सगळ्या गोष्टी आयुक्तांना सांगितल्यानंतर आयुक्तांनी सांगितलं तुमच्या या संघटनेच्या बरोबर एक वैयक्तिकसुद्धा त्यांची पत्र द्या। त्याप्रमाणे त्यांची वैयक्तिक पत्रसुद्धा त्या ठिकाणी दिले आणि आज आयुक्तांनी त्याचा बंदोबस्त करतो म्हणून हे आम्हाला सांगितलं। लवकरात लवकर या कामगार कर्मचाऱ्याला वेळेवर पगार देणं, त्याचबरोबर किमान वेतन दराप्रमाणे पगार देणं, त्यांचे प्रायव्हेट फंडाची रक्कम कपात केलेली त्यांच्या प्रायव्हेट फंडात जमा करणं, प्रायव्हेट फंडाची मक्तेदाराचा हिश्श्याची रक्कम कपात करणं आणि ती प्रायव्हेट फंडात जमा करणं, अशा पद्धतीचं एकंदरीत धोरण आयुक्तांनी ऐकून घेतलं आणि त्यावर तोडगा काढण्याचं निश्चित केलं। पुढील काळात पालिकेच्या कंत्राटी कामगाराला किमान वेतनाप्रमाणे पगार आणि इतर लाभ दिला नाही तर मक्तेदाराच्या विरोधात उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा कामगार नेते अशोक जानराव यांनी दिला।